ह्या शिवाबद्दल एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याचं वजन वय सगळं काय सांगितलं होतं. तर एका भावाने कमेंट केलेली आहे, थापा मारू नका. तर कसं आहे की आपण हे काय बाहेरून प्राणी आणत नाही कुठले, आणि बाहेरचे प्राणी आणून कुठले इथे ठेवत नाही किंवा मी विकतही नाही. आणि बाहेरचे जेव्हा प्राणी आपण म्हणजे एखाद्याला देत असतो तर त्यांना त्यांचा पत्ता दिलेला असतो आणि त्या पत्त्याप्रमाणे ती घेत असतात. आता राहिला हा प्रश्न शिवाचा, तर ह्याचा जन्मतारीख सगळं काय यूट्यूबला आहे, इंस्टाग्रामला आहे. त्याच्यावरनं तुम्ही त्याची जन्मतारीख करा आणि त्या भावाला मी पत्ता पाठवलेला आहे ह्याच्यासाठी की तुम्ही इथं या आणि ह्याचं वजन करून एकदा बघा. म्हणजे मी खोटं सांगतो आहे का तुमचं मत खोटं आहे किंवा तुम्हाला जी माहिती जी बाकीच्या यूट्यूब करणं ती खोटी आहे का, तर ही इथं आल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण की असं थोडंच आज बबल झाला आहे, खूप सारे बबल झालेले आहेत. 10,000 नारी सुवर्ण मिळतं म्हणलं की अजून बबल झाला होता. बरं, काही लोकांनी मग विचारलं कोणाकोणाला दिलं, त्यांचे पत्ते सांगितल्यानंतर मग जेव्हा लोकांना खरं वाटलं तेव्हा लोक शांत बसली. आज ह्याचंही तेच आहे. ह्याचं काय आपण ह्याला बाहेरनं आणलेला नाही किंवा काय नाही किंवा दुसऱ्याकडनं आणलेला नाही, हा माझ्याकडेच झालेला आहे. आणि ह्याचे भरपूर सारे व्हिडिओ आहेत आणि त्या भरपूर साऱ्या व्हिडिओतनी ह्याची जन्मतारीख सगळं काय आहे बाबा. तुम्हाला एकदा चेक करायचं तर तुम्ही करा. कारण प्रामाणिकपणाने एखादी गोष्ट सांगितली असेल ना तर लोकांना पटत नसते, पण एखाद्याला लुबडून किंवा खोटं बोलून दिली ना 100% पटते. ही मला पण चांगलं माहिती आहे. त्याच्याप्रमाणे आता बंटू सेट बघू शकता तिकडं. तर आज त्याच भावासाठी एक दुसरी एक मादी मी तुम्हाला भादरलेली दाखवतो. आपल्या गोमतीला दाखवा. तर आता माझी गोमू तुम्हाला दिसत असेल, ही माझी गोमती आहे आणि हिचाच मेल म्हणजे पारनेरमधले जे शेळके साहेब आहेत त्यांच्याकडे त्याचा मेल आहे. आणि ही गोमू आपली म्हणजे आता बघू शकताय क्वालिटी म्हणतात ना, मी तर म्हणतो क्वालिटी नाही, पण काही लोक बोलतात क्वालिटी असती. तर मी म्हणतो की फक्त प्राणी आहेत माझ्याकडं आणि ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आहेत. तर कसं होतं की तुम्ही जे काय अभ्यास करता किंवा जे काय तुम्ही प्लॅनिंग करता ते त्या नियोजनाप्रमाणे नसणार. आणि त्याही भावाचा दोष नाही. कारण काय झालेलं आहे, मी काय नेहमी सांगतो की ह्यांना खुराक घालू नका. आता काही लोकांनी सांगितलेलं 1-1 किलो खुराक घाला आणि 1-1 किलोच्या खुराकावरती असे प्राणी बनतात म्हटल्यानंतर त्यांचा तरी कुठं दोष आहे. पण कसं आहे, मी त्यांना पत्ता दिलेला आहे. कारण मला माहिती आहे माझं नाणं जे आहे हे खरं आहे, हे पण खरंच आहे. त्याच्यामुळे ह्याचा सगळा पत्ता मी दिलेला आहे आणि त्यांनाही बरोबर आहे. कारण आजपर्यंत जी संकल्पना होती लोकांच्या मनामध्ये की बिना खुराकाशिवाय शेळीपालन मेंढीपालन होत नाही, पण मी तेच उलटं करून सांगायला लागलो की बिना खुराकाचं हे सगळं होतं आणि अशा किलो वजनामध्ये हे सगळं बनतं. तर हे लोकांना पटणारच नाही. कारण एकतर लोक तिकडे सांगतायत तुम्हाला की खुराकाशिवाय हे होत नाही, पण मी सांगतोय की बिना खुराकाचं असं होतं आणि एवढ्या महिन्यामध्ये एवढं वजन होतं. तर तसं आहे. आता त्या भावांना मी म्हणजे मेसेज तर केलेलाच आहे, पत्ता वगैरे आलेत तर आपण त्यांच्या समोरच हे चेक करूया, काही प्रॉब्लेम नाही. आता ही गोमू बघू शकता माझ्याकडची. आता तुम्हीच तिचं काय असेल ते तुम्ही सांगू शकता, मी नाही सांगू शकत. फक्त माझ्याकडे प्राणी आहे मी तुम्हाला सांगू शकतो आणि त्याचं नाव गोमती आहे आपल्याकडचं. आणि त्याचाच मेल तिचा भाऊ जो पारनेरमध्ये आहे ते शेळके साहेबांकडे. आणि हा इकडे बघा 3 मधला बंटू सेट आहे. आणि आज मुद्दाम त्याची केस कापले ते बंटू सेटची, कारण गोमतीची केस कापताना त्याची बंटू सेटची कापले ते. 3ऱ्या पिल्लामधलं 3रं पिल्लं आणि बाकीच्या 2 ज्या माद्या येतात त्या तिकडे येतात. आणि ही बघू शकता मोहनची बहीण. बघा सगळ्या प्राण्यांची नावं आहेत, सगळ्या प्राण्यांची डिटेल बायोडेटा तो सगळं काय यूट्यूबवर आहे. तुम्ही जरी मी खोटं बोललो किंवा मी काय जरी केलं तरी यूट्यूबला जे काय लोड केलेलं व्हिडिओ आहे हे खोटं बोलणार नाही. हा जो मोहन नेलेला आहे ना आपल्याकडून त्याची ही बहीण मोहनची आहे. आणि तिची आता क्वालिटी नाही आहे, खराब क्वालिटी सांगतो मी, खराब क्वालिटी. कारण मी खुराक घालत नाही, 1-1 किलोचा खुराक त्यांना देत नाही. ही त्या मोहनची आई आहे. कारण मी ह्यांना खुराकच घालत नाही ना, कारण माझ्याकडे तेवढी ताकदच नाही. आणि बिना खुराकाचं असं बनतं हे मला माहिती आहे, त्यामुळे मी खुराक घालत नाही. तर प्रत्येकाने विचार करा की खुराक घातल्यावरच प्राणी चांगले होतात का तुम्ही चांगलं अन्न नियोजन जे काय त्यांचं लागतं ते केल्यानंतर चांगलं होतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं असतं. त्याच्याबद्दल काही विषय नसतो. आणि जरी काय ते आलेत तुम्ही कधीही, आम्ही तोपर्यंत ह्या मोहनला आमच्याकडे ठेवतो, काही हरकत. ह्या शिवाला माझ्याकडे ठेवेन मी, मोहनचं नाव आलं पण ह्या शिवाला तोपर्यंत मी माझ्याकडे ठेवतो. तोपर्यंत किती वजन वाढेल ते तुम्ही नंतर बघा, काही हरकत नसते. आपण जे काही काम करतो हे वॉरंटी गॅरंटीतनं करतो.
काही लोकांनी जेव्हा मी सांगितलं होतं 10,000 नारी सुवर्ण विकतो, तेव्हा काही लोकांनी असंच खूप सारे प्रश्न विचारलं होतं. आणि तेव्हासुद्धा आपण एक व्हिडिओ करून सांगितलं होतं, मी 10,000 माझ्याकडची पिल्लं तुम्ही घेऊन जावा 3 महिन्याची, मी व्हिडिओ बनवणार नाही. तेव्हाही सांगितलं होतं, तेव्हाही कोणी काही रिस्पॉन्स दिला नाही. फक्त विचारण्याची चौकशी असती. माझा काही पत्ता नाही अशातली गोष्ट नाही, माझं काही इथलं ॲड्रेस नाही अशातली काही गोष्ट नाही, फोन नंबर नाही, असं काही सर्व काही डाटा आहे यूट्यूबवरती. आणि ज्यांना कुणाला डाऊट येत असेल त्यांनी इथे यावं. 3 पिल्लामधलं सुद्धा पिल्लं बघू शकता. आता ह्या परिस्थितीत आहे. आता त्याचं म्हणजे आता 4 महिने होतील 28 तारखेला, ह्या फेब्रुवारीच्या 28 तारखेला 4 महिने होतील. नोव्हेंबरच्या अगोदरच्या महिन्यातला येतो, कारण नोव्हेंबरच्या तेव्हा मिसेस मुंबईला गेली होती, तेव्हाचा हा बंटू आहे. इकडे बंटू आहे, तिकडे बंटूच्या 2 बहिणी येतात. आणि 4 महिन्याचा बंटू सेट म्हणजे 3ऱ्या पिल्ल्यातलं 3रं पिल्लं 4 महिन्याचं अशा पद्धतीनं आहे. मग आता तुम्ही विचार करू शकता की काय पद्धतीनं बाकीची पिल्लं असतील. जर 3रं पिल्लं असं दिसत असेल 4थ्या महिन्याचं, तर बाकीच्यांचं काय मग घेऊन बसायचं आहे. तर ज्यांना कुणाला म्हणजे त्या भावाला जर डाऊट वाटत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष खरोखर या इथे. काय असतं मेंढीपालन एकदा समजून घ्या आणि त्याच्यानुसार मेंढीपालन करा. ही इकडे बघू शकता, आता खुराक देत नाही. पुन्हा मी सांगतो आहे, खुराकच देत नाही तरीसुद्धा हे असं आहे. काय करायचं मग? आता माझ्याकडं तर ऑप्शन नाही, पण मी सांगतो आहे नेहमी, खुराक देत नाही तरीसुद्धा हे अशा पद्धतीनं आहे. आता गोमूची तुम्ही क्वालिटी बघितली असाल, तुमच्या भाषेमध्ये ती क्वालिटी आहे, माझ्या भाषेमध्ये नॉर्मल आहे. बघा मी काय सांगतो आहे, तुमच्या भाषेमध्ये ती क्वालिटीमध्ये दिसते, माझ्या भाषेमध्ये मी नॉर्मल आहे. तर तुम्हाला आता एकदम जवळनं मी दाखवतो माझी गोमू. ही बघू शकता, ही माझी गोमू आहे. आणि तिचे आज केस वगैरे कापलेले आहेत पूर्ण काही. आणि काय पद्धतीतनं गोमू आहे ते तुम्ही आता बघू शकता. आणि 2 पिल्लामधली आहे, सिंगल पिल्लामधली तर नाहीच आहे. आणि त्याच्यासोबतच आमची ही एक बघा बंटू, म्हणजे मोहनची बहीण आमची. आता दिदीला ह्यांची सर्वांची नावं माहिती आहे, ह्यांचा डेट ऑफ बर्थ, ह्यांचं सगळं काय ते आपल्या यूट्यूबला असतं. पण जी काय म्हणतात ना तुमच्या भाषेमध्ये तुम्ही जी बोलता क्वालिटी, तर हे असं असतं. आपल्याकडे हे नॉर्मल पद्धतीनं प्राणी आहेत. आता बंटू सेट बाहेर आहे, बंटू सेटची बहीण तिकडे आहे, अजून एक बंटू सेटची बहीण आतमध्ये आहे. 4 महिन्याची ते प्राणी आहेत. तुम्ही विचार करू शकता की 4 महिन्याचे प्राणीसुद्धा आता हे समोर जे दिसत आहे ते 4 महिन्याचे आहेत. पलीकडे बघा एक त्याची एक बहीण आहे. हां, ही आता तुम्हाला दिसते ना, ती त्या बंटू सेटची बहीण आहे. 4 महिन्याची. आत्ता 28 तारखेला 4 महिने होतील. आणि अशा पद्धतीनं हे सर्व प्राणी येतं. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं असेल, तर जे काही नियोजन करायचं असेल, तर चाऱ्याचं नियोजन जे काय असेल ते एकदम काटेकोरपणे करायचं. जे काय दिसतंय, जर वरनं तेलाची पॉलिश केली तर एकदम चकचकीत दिसेल अशा पद्धतीनं. आणि ह्या मेंढरांचं एक असतं की मला गुंजरतं आहे का तुला गुंजरतं आहे, म्हणून ती तशी करत असतात. पण आमच्या गोमूचा विषय तर एकदम म्हणजे कुठल्याच प्राण्याचा, माझ्याकडची जी काय प्राणी आहेत, आता ह्या विजापुरी मी ज्या आणल्यात आहे 2, ज्याच्याकडनं आणलं ते तोही इथं आल्यानंतर हैराण होतो हे पाहिल्यानंतर विजापुरी. तर कसं होतं की आपण जे काय प्राणी बनवतो, जे काय प्राणी करतो हे त्यानुसारच बनवतो. कारण ही जी काय गोमती आपली आहे तिचं म्हणजे आता वयवर्ष जर कुणाला बघायचं असेल तर यूट्यूबला तिचा डेट ऑफ बर्थ आहे, सगळं आहे. आणि वजन जर कुणाला करायचं असेल तर त्यांनी मला सांगायचं की मी तिच्या गोमतीचं तुमच्या वजन करायला येणार आहे. कारण ह्याचं वजन केलं तर एवढा बबाला होतो आहे, हिचं केलं तर उगाच डोक्याला ताप होईल. कारण हे जुळ्यामधलं आहे आणि बाकीच्या त्या 3 मधल्यांचं केलं तर अजून त्रास होईल. तर ज्यांना कुणाला असं वजनाचा डाऊट येत असेल ना, त्यांनी मेसेज करायचा की बाबा मला ह्या प्राण्यांचं तुमच्या वजन करायचं. 100% इथं वजनाचा काटा आहे. खाण्याची तुम्हाला सोय केली जाईल तुमची. आणि जे काय तुम्हाला वजन करायचं आहे ते करू शकता. आणि ह्यांची डेट ऑफ बर्थ जर चेक करायची असेल तर प्रत्येकाने ह्यांचं यूट्यूबला जे काय माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये हे कधी झालेत, काय झालेत, हे तेव्हाचा डाटा असतो. त्याच्यानुसार तुम्ही चेक करा. काहीही प्रॉब्लेम नाही. किती जरी काय केलं तरी हे खणखणीत नाणं आहे. त्याच्यामुळं मी कधीच डगमगत नाही किंवा घाबरू शकत नाही. त्यामुळं तसला काही विषय नाही. पण एक आहे, मी तुम्हाला अजूनसुद्धा सांगतो, बिना खुराकाचं अशा पद्धतीतनं प्राणी होतात. असं सुद्धा होतं. आज जरी हे बाजारात नेलं असतं तरी किती पैसा येईल ते तुम्हीच अंदाज लावा. तर हे नारी सुवर्ण आहे. फक्त जी काय संकल्पना आहे आपली खुराकाची ती तेवढी डोक्यातनं काढा आणि त्याच्यानुसार हे प्राणी बघायला या. काही हरकत नाही. मी तुम्हाला इथे चार्ज वगैरे काय घेतलं जात नाही आणि सर्व काही निःशुल्क असतं. आणि ज्यांनी माझ्या थ्रू करत आहेत त्यांचं पण सेम अशा कंडिशनमध्ये येणार आहे. आणि
ज्या दादांना ह्या शिवाबद्दल कमेंट केली होती त्या दादांना मी सांगतो तुम्ही भोरमध्ये जावा, माझ्याकडेच नका, त्या भोरमधल्या दानवले साहेबांकडे जावा आणि त्यांचे प्राणी बघा आणि त्यांचं जे काय आहे त्यांना विचारा, तुम्ही मला तिथून नंतर सांगा. कारण माझ्या शितयान माझंच प्राणी बघा अशी काही गरज नाही. आणि जरी कुणाला ह्या प्राण्यांचं वजन पाहिजे असेल म्हणजे वजन काय झालं एक्झॅक्ट पाहिजे असेल तर 100% तुम्ही इथं या. काटा आहे माझ्याकडे, सगळं काय आहे, तुम्ही स्वतः करायचं वजन आणि तुम्ही स्वतः व्हिडिओ करायचं की मी ह्यांचं वजन केलं. मी त्याचं वजनाचा व्हिडिओ करणार नाही, कारण मी आजपर्यंत फक्त पहिल्यांदाच एका भावाने मला वजनाचं डिटेल विचारली होती तेव्हा मी सगळ्यांचा व्हिडिओ केला होता. तेव्हा शिवा माझा हा 27 किलोचा भरला होता. तेव्हापासून मी कधी म्हणजे पहिल्यापासूनच कधी आपण वजन करत नाही, कारण काटामध्ये फक्त वजन येतं, क्वालिटी काट्यामध्ये येत नाही. तर क्वालिटी ही अशी दिसती आणि काट्यामध्ये फक्त वजन दिसतं. तर कुणालाही पुन्हा जर चेकिंग करायचं असेल तर 100% तुम्ही इथे येऊ शकता आणि करू शकता.